किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अखेर पोलिसांना यश आलं। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा किडनी प्रत्यारोपण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपण अवैध रॅकेट चालवणाऱ्या 8 आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली। हे संपूर्ण रॅकेट देशातील 5 राज्यांतील रुग्णालयामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे चालवलं जात असल्याची माहिती मिळाली आहे। या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून 8 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत। अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुढील तपास सुरू केला। या रॅकेटमध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे। या अनुषंगाने तपास सुरू केला आहे। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतेच 9 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय किडनी प्रत्यारोपण रॅकेटचा पर्दाफाश केला होता। हे रॅकेट किडनी दात्याकडून 4 लाख ते 5 लाख रुपयांची किडनी घेऊन 20 ते 30 लाख रुपयांना विकायचे। यामध्ये एका प्रसिद्ध रुग्णालयातील महिला डॉक्टरसह 7 जणांना अटक करण्यात आली। हे आंतरराष्ट्रीय रॅकेट बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी रॅकेटही चालवत होते आणि या संपूर्ण रॅकेटने 2021 ते 2023 या कालावधीत नोएडा येथील एका खासगी रुग्णालयात सुमारे 15 ते 16 किडनी प्रत्यारोपणही केल्याची माहिती समोर आली आहे।